महाराष्ट्र की दूसरी राजधानी में हत्या की घटनाएं लगातार बढ़ रही है। हाल ही में अंबाझरी पुलिस स्टेशन क्षेत्र के अंतर्गत सोमवार 30 सितंबर को मामूली विवाद के बाद तीन दोस्तों ने मिलकर एक युवक की हत्या कर दी। मृतक की पहचान सागर नकुल नागले उर्फ टूना के रूप में हुई है। हत्या के आरोप में पुलिस ने वीर विनोद थापा, अजित संतन नेताम और सुरेश मनोहर यादव को गिरफ्तार कर लिया है। अंबाझरी पुलिस ने तीनों के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया है। पोलीस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये पांढरागोडी सुदाम नगरी या परिसरामध्ये काल रात्री 11:30-12 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाल्यानुसार की एका त्याच परिसरात राहणारा एक व्यक्ती आहे, सागर उर्फ टुन्ना नकुल नागले, वय 27 वर्षे, राहणार सुदाम नगरी, खोबऱ्याकडे किराणा दुकानाच्या बाजूला, याला काही त्याच परिसरातला राहणाऱ्या काही अज्ञात व्यक्तींनी मारून त्याचा खून केल्याची माहिती मिळाल्यानुसार आम्ही घटनास्थळी दाखल झालो आणि माहिती घेऊन आजूबाजूला चौकशी केली असता हा जो मृतक आहे त्या मृतक राहणाऱ्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेबरोबर त्याच्या असणाऱ्या प्रेम संबंधामधून आणि यातील जो आरोपी आहेत जो विधी संघर्ष पालक आहेत त्यांनी त्याच्या मित्रांनी मिळून त्या अचानक त्याला त्याच्या बहिणीविषयी वाईट भाषेत बोलल्यामुळे राग येऊन अचानक घडलेल्या कारणावरून त्याला गट्टूने फ्लेवर ब्लॉकने त्याच्या डोक्याला मारून आणि गंभीर जखमी करून त्याला त्याचा खून केलेला आहे अशी माहिती मिळाल्यानुसार आम्ही घटनास्थळी गेलो आणि घटनास्थळावरून आम्ही फॉरेन्सिक टीम त्यानंतर आयकार यांना पाचारण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर आम्ही घटनास्थळावरून जे साहित्य होतं ते सर्व ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली आहे। यापूर्वीच विशेष म्हणजे की विधी संघर्ष बालक याच्यातले मुख्य आरोपी आहे आणि त्याचे 2 साथीदार आहेत। या विधी संघर्ष बालक आणि त्याचा एक साथीदार, त्याचं नाव आहे अजित संतन नेताम, वय 26 वर्ष, राहणार शिवमंदिर, पांढरागोडी, सुदाम नगरी। तर याच्यापूर्वी 324चा गुन्हा दाखल आहे आणि यातील जो मृतक आहे याच्यावर सुद्धा 3 गुन्हे दाखल आहेत यापूर्वी आणि बडे ऑफेन्स दाखल आहे। यावरून अचानक महिलेच्या चुकीच्या पद्धतीने बोलण्याच्या कारणावरून सदरचा गुन्हा घडलेला आहे असं यावरून दिसून आलेलं आहे। तिन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि पुढील कारवाई करून माननीय न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। सदरची घटना घडल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर माहिती घेऊन आम्ही यातील जे संशयित आहेत त्यांना आम्ही काही अल्प कालावधीतच त्यांना एक 15-20 मिनिटांमध्ये आम्ही त्याची माहिती घेऊन त्यांना आम्ही चौकशी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आता विधी संघर्ष बालक आहे त्याच्या वयाचा पुरावा आणि इतर जे आरोपी आहेत यांचा अभिलेख सगळं तपासून आम्ही माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पुढील कारवाई करत आहोत। तू ग हे कुठून आणला साडी पण वाह छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।